मागील 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरलेलं आहे। अनेक सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढलेत, तर दुसरीकडे अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याआधीच वादग्रस्त ठरले। यामध्ये पठाण, आदिपुरुष, द केरला स्टोरी, गदर 2 अशा सिनेमांनी बंपर कमाई केली, पण हे सिनेमे वादात देखील अडकले। एकीकडे बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवरती चांगला गल्ला जमवला, तर दुसरीकडे मात्र या वर्षामध्ये बॉलिवूडमधील वादांची चांगली चर्चा रंगलेली आहे। याचाच 2023चा आढावा या बुलेटिनमधून घेऊया। 2023 ची सुरुवात झाली ती म्हणजे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण चित्रपट म्हणजे पठाण चित्रपटाची, कारण 2023 मध्ये पठाण चित्रपट रिलीज झाला आणि या रिलीज नंतर अनेक वाद निर्माण झाले। या पठाण चित्रपटामध्ये महत्त्वाचं म्हणजे बेशरम रंग हे गाणं अनेक वेळा वादग्रस्त ठरलेलं होतं। चित्रपट देखील वादग्रस्त ठरलेला होता, बायकॉट करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि या चित्रपटाला काहीसं राजकीय वळण देखील लागलेलं होतं। अनेक राजकीय नेत्यांनी हा चित्रपट बंद करण्याची, हा चित्रपट बायकॉट करण्याची मागणी केलेली होती। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या होत्या आणि जर आपण 2 ते 3 वर्षांचा जर कालावधी पाहिला तर बॉलिवूड क्षेत्रासाठी हे वर्ष आहेत हे काही खास नव्हते, कारण एकही मोठा चित्रपट आलेला नव्हता। मात्र 2023 मध्ये शाहरुख खाननं पठाण चित्रपट काढून अनेक रेकॉर्ड्स मोडलेले होते। संपूर्ण बॉक्स ऑफिसवरती जी काही कमाईची आकडेवारी होती ती पठाण चित्रपटाची सर्वात जास्त होती। मात्र पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या आधी बेशरम रंग जेव्हा हे गाणं रिलीज झालं त्या गाण्यांवरून अनेक वादंग निर्माण झाला। अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केली, बायकॉट करण्याची मागणी देखील करली आणि यावेळी पठाण चित्रपटाची चर्चा 2023 पासून सुरू झाली। मात्र पठाण चित्रपट ज्यावेळी रिलीज झाला बॉक्स ऑफिसवरची सर्व कमाईची आकडेवारी त्यांनी मोडून काढलेली होती आणि शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरली। महत्त्वाचं म्हणजे पठाण चित्रपट ज्यावेळी शूटिंग करत होते त्यावेळी आर्यन खान प्रकरणाचं देखील अनेक चर्चा निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामुळे पठाण चित्रपटाचं नेमकं काय होणार हे महत्त्वाचं होतं। महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खान पठाण चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करणार होता, त्यामुळे शाहरुख खानला कशा पद्धतीने आता बॉलिवूड आणि इतर त्याचे चाहते आहेत ते कशा पद्धतीने प्रेम देणार होते हे देखील पाहणार होतं। कारण 4 वर्षाच्या 3 वर्षाचा जर कालावधी पाहिला तर शाहरुख खानचा 0 नंतर कोणताही चित्रपट आलेला नव्हता, त्यामुळे शाहरुखला आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी पठाण चित्रपट अतिशय महत्त्वाचा होता। मात्र पठाण चित्रपट रिलीज झाला त्यानंतर अगदी मोठे आकडे हे पठाण चित्रपटासाठी मिळाले। अगदी संपूर्ण सिनेमा बॉलिवूडच्या पूर्ण इतिहासामध्ये पठाण चित्रपटाने जी काही कमाई केलेली होती त्याच्या आधी अशा कोणत्याही चित्रपटाने तशी कमाई केली नाही। मात्र 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं, खास करून शाहरुख खानसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं, कारण याच वर्षी पठाण, डंकी आणि सोबतच जवान हे 3 चित्रपट शाहरुख खानचे रिलीज झाले। 2023 बॉलिवूडसाठी आणि शाहरुख खानसाठी खास करून महत्त्वाचा ठरला। लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील सेटवरती 2 ऑगस्ट 2023 ला आत्महत्या केली होती। खरं तर गळफास लावून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती आणि या ज्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती त्या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलं होतं। आदिपुरुष हा सिनेमा 2023 मध्ये चर्चेत आला होता आणि या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती। या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, मात्र बॉक्स ऑफिसवर जादू चालवण्यात हा सिनेमा कमी पडला। या सिनेमातील संवादावर टीका झाली। अभिनेता प्रभास स्टार आदिपुरुष सिनेमा सुरुवातीपासूनच वादात राहिला। या सिनेमातील डायलॉग्सवर अनेकांनी या ठिकाणी आक्षेप घेतल्या होत्या। पहिल्या 3 दिवसात हा सिनेमा जो आहे तो आपटला। सिनेमात हनुमान आणि राम यांच्या भूमिका आणि संवादाबाबत वाद निर्माण झाला होता सगळा, आणि तर या सिनेमाचं दिग्दर्शक आणि लेखक जे आहे यांनी सुद्धा या सगळ्याविषयी माफी मागितली होती। ऑस्कर पाठोपाठ RRR या चित्रपटातल्या नाटू नाटू गाण्यानेही आता आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घातलेली आहे। सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासह या गाण्याचा गायक काल भैरव याला सर्वोत्कृष्ट गायक आणि सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार या सिनेमाला मिळालेला आहे। भारतीय प्रोडक्शनमध्ये बनवलेलं हे पहिलं गाणं आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करून त्यांनी जीवनयात्रा संपवली होती। कर्जतमधल्या त्यांच्या ND स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कला आणि चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळसुद्धा उडालेली होती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नितीन देसाईच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता। नितीन देसाईवरील कोट्यवधीचं कर्ज आणि ते वसुलीसाठी तगादा असं एक कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदाराच्या भाषणामधील मुद्द्यांवरून समोर आलेलं होतं। यावर्षी मे महिन्यात
अदा शर्माचा द केरला स्टोरी सिनेमा प्रदर्शित झाला। सिनेमानं कमी बजेटमध्ये मोठी कमाईही केली, पण सिनेमात दाखवण्यात आलेले सीन आणि आकड्यांबाबत मोठा वाद निर्माण झाला होता। मुस्लिम समुदायाकडून या सिनेमावर आक्षेपही घेण्यात आला होता। नितीन गडकरी भारताच्या राजकारणातील एक मोठं नाव। भारतातील रस्ते विकास आणि महामार्गासाठी सर्वाधिक काळ काम करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हायवे मॅन ऑफ इंडिया अशी ही ओळख आहे। देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर हे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलंय। अभिजित मजुमदार प्रस्तुत अक्षय देशमुख फिल्म्स निर्माते या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत, तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केलंय। उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असते। आता ती चित्रा वाघ यांच्याबद्दलच्या पोस्टमुळे चर्चेत आली। मुंबईच्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी विभत्स व किळसवाने अंग प्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असं चित्रा वाघ यांनी पत्र लिहून तक्रार केली होती। या कृत्याबद्दल अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने मागणी देखील केली होती। धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजलाही। आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे। सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय असा एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे। या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की धर्मवीर 2 या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे। बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा डंकी सिनेमा बॉक्स ऑफिसवरती खूप चांगली कमाई करतोय। रिलीज आधीपासूनच चर्चेत असणाऱ्या या सिनेमाची क्रेज रिलीज नंतर सुद्धा कायम आहे। शाहरुखच्या पठाण आणि जवान या सिनेमांनी 2023 गाजवलंय। आता डंकी हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवरती चांगलं कलेक्शन जमवतोय। एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना दुसरीकडे किंग खानच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे। डंकी या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलेलं आहे। या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलंय। या सिनेमामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे, तर तापसी पन्नू आणि किंग खानची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे। पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळंच स्थान निर्माण केलंय। मैं अटल हूँ या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत। या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात। काही दिवसांपूर्वी मैं अटल हूँ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला। आता या चित्रपटामधील मैं अटल हूँ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मैं अटल हूँ हा चित्रपट पुढील वर्षी 2019 जानेवारीला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरती आधारित आहे। आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूँ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात।